महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज एक गोष्ट जर आपण आवर्जून पाहिलं तर आज प्रत्येकाच्या दावणीला असलेली खिलार गाय असेल, खिलार खोंड असेल, बैल असेल, हा मालक किती जीवापाड जपतो किंवा हे आता शब्दात व्यक्त करण्याची गोष्ट खरं तर राहिलेली नाहीये. आज आपण नुकतंच कागवड जिल्हा बेळगावमधलं एक चित्रीकरण केलं नुकतंच काही दिवसांपूर्वी. ते मालकांचं नाव आहे संजय मालगावे आणि राजेंद्र मालगावे. तर या मालगावे कुटुंबाने त्यांच्या दावणीला सांभाळलेल्या लक्ष्मी नावाची त्यांची जातीवंत गाय, त्या गायीचं पालन पोषण कशा पद्धतीने केलं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्या गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम त्या दिवशी होता आणि या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाच्या दिवशी एखादा मालक आपल्या म्हणजे आपण बऱ्याचदा चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून हे आवर्जून सांगत आलो की शेतकरी कशा पद्धतीने घरच्या मुलांप्रमाणे किंवा आपल्या घरातला एक सदस्य असल्याप्रमाणे आपल्या देशी गोवंशाला सांभाळत असतो. याचं जर सर्वात उत्तम आणि बेस्ट उदाहरण म्हणलं तर मालगावे कुटुंबाच्या दावणीला असलेल्या या डोहाळी जेवणाच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळालं. त्यांच्या दावणीला जवळपास 2 गायी, काही वासरं, काही बैल अशा प्रमाणात होती आणि या गायीचं एक सुंदर असं डोहाळी जेवण की ज्या डोहाळी जेवणासाठी त्यांनी त्यांचे मित्रमंडळी, नातलग असतील, घरातले मंडळी असतील, खूप मोठ्या उत्साहात हा एक म्हणजे सुंदर कार्यक्रम त्या दिवशी त्यांनी पार पडला. आणि आज जर एक गोष्ट पाहिली तर जीवाच्या पार एकदम म्हणजे काय म्हणू आपण की पार जीवाचं रान करून जपलेली आपली गाय, तिला लावलेला जीव आणि तिच्याबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करण्याची एक भावना या डोहाळी जेवणाच्या कार्यक्रमाच्या दिवशी आपण पाहिली. आज तसं पाहायला गेलं तर गायी मिळणं अवघड झालंय, पण जातीवंत चांगल्या क्वालिटीची गाय जर आपल्याला हवी असेल तर याच्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात हे या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पाहतो. आणि डोहाळी जेवणाचा कार्यक्रम हा त्या दिवशी होता, पण तिथे एक गोष्ट लक्षात आली आपल्या की एवढा कार्यक्रम असताना ती गाय खरंच त्यांच्या घरातलं एक सदस्य होती. हे जर आपण ह्याचे सगळे व्हिडिओ जर पाहिले तर हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम हे गायीसाठी, त्या पशुसाठी एक वेगळा कार्यक्रम आहे. तिच्या रोजच्या दिनचर्यातला हा वेगळा असताना देखील त्या गायीने कुठल्याही प्रकारचं काय म्हणू आपण की बुजारपणा, इकडं तिकडं पळणं असेल किंवा धावपळ असेल, असं काही एक तिथं केलं नाही. तिने तिचा आनंद कायम तिच्या संपूर्ण कार्यक्रमात होता. आणि आता सगळेजण असं पण आपण म्हणतो की जसं गाय तर ती इकडे तिकडे जाणार, पळणार, धावपळ, मग तिला पकडणं बिना कासऱ्याचं देखील बऱ्याचदा मालकांच्या माध्यमातून तिथं आपण काही चित्रीकरण पाहिलं. आणि गाय जसं मालक सांगेल ती मालकाच्या आज्ञेत असलेली गाय आपल्याला पाहण्याचं भाग्य या मालकांनी खरं तर तिथे ज्या पद्धतीने कालवड असल्यापासून संगोपन केलेलं पाहायला मिळालं आणि कशा पद्धतीने तिला तयार केलं होतं या संदर्भातली ही खास मुलाखत. आणि ह्या गायीला तिच्या कालवडपणात किंवा मोठी गाय झाल्यानंतर बऱ्याचशा प्रदर्शनात देखील नंबर आलेला आहे. आणि जेव्हा शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करत असतो तेव्हा जेवढा साज शृंगार असेल तो सर्व त्या गायीसाठी करण्याचा प्रयत्न तो कायम करत असतो. आणि हे आपण चित्रीकरण आजच्या या व्हिडिओमधून पाहतोय. आणि डोहाळी जेवणाचा कार्यक्रम जो गायीचा केला तर त्यानिमित्त तिथे एक पंडितजी होते, त्यांनी बरेचसे मंत्र किंवा असं बरंचसं जो काही कार्यक्रमामधली प्रोसेस असते ती संपूर्ण त्यांनी तिथे पूर्ण पार पाडली. आणि हे एक वेगळ्या प्रकारचा आनंद आज आपल्याला या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातून आज पाहायला मिळतोय. आणि इथून पुढे आपण अशाच प्रकारचं म्हणजे आजपर्यंत चॅनलच्या माध्यमातून आपण गायीचे डोहाळे जेवण कार्यक्रम हा खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण सुरू केलेला आणि आजपर्यंत बरेचसे कार्यक्रम चित्रीकरण केले. त्यातल्या त्यात हा एक वेगळा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आपल्याला खरं तर पाहायला मिळाला. आणि या कार्यक्रमाला आलेली बरीचशी मंडळी आणि त्यांचा आनंद पाहता खरं तर प्रत्येकाने गाय सांभाळली पाहिजे. ज्याला शक्य आहे त्यांनी नक्कीच हा प्रयत्न करावा आणि आपला देशी गोवंश कसा वाढला पाहिजे, जपला पाहिजे या माध्यमातून आपण जे प्रयत्न आपल्याला करता येईल ते करूया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
खिलार महाराष्ट्राची शानचं खिलार ॲप आहे ते आवर्जून इन्स्टॉल करा. इथे खरेदी विक्री तुम्हाला पाहिजे असलेल्या जातीवंत कालवड असतील, गायी असतील, तुम्हाला ते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या माध्यमातून तेथून मिळणार आहेत की ज्याचा वापर आपण आवर्जून करावा. आणि अशाच प्रकारची माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत राहूया मंडळी. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.